brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. गजा मारण्यापासून वेगळा झाल्यानंतर निलेश घायवळने स्वतःची टोळी सुरू केली. आता ही टोळी सुरू झाली, टोळीची कामं सुरू झाली आणि या सगळ्या क्राईम मधून एक एक गोष्टी जशा पुढे गेल्या तशी चौकातली पोरं घायवळला बॉस म्हणू लागले. आता बॉस म्हणून घ्यायची या बाबाला इतकी सवय झाली की घायवळ जेव्हा 2017-18 नंतरच्या कालामध्ये धाराशिव असेल, तिकडं आष्टी, बीड, परळीपर्यंत आणि मग वरती जामखेड, कर्जतचा संपूर्ण एरिया, इथे जेव्हा बाकी रिकव्हरीची आणि लँड ॲक्विजिशनची कामं करू लागला, यावेळी सुद्धा त्याचं नाव त्या एरियामध्ये बॉस म्हणूनच त्याला ओळखला जाऊ लागला. पण या बॉसगिरीमध्ये पठ्ठ्याने एक अशी चूक करून ठेवली की ज्या प्रकरणामध्ये आता पोलिसांना थेट FIR दाखल करायला लागली. आणि या शब्दाचा मी वारंवार उल्लेख करतोय तो याच्यासाठी या FIR मध्ये त्या सगळ्या संदर्भातला एक महत्त्वाचा एव्हिडन्स, महत्त्वाचा पुरावा आणि एक उल्लेख आलाय. तो काय, तो कसा आहे आणि कशा अंगाने आता हे सगळं पुढे जाणारं प्रकरण हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आजची स्टोरी ही या तथाकथित बॉसची याच्यासाठी आहे की त्या संदर्भात नवीन FIR दाखल झाली. पुणे पोलीस आणखी काही लोक अशी शोधतायत की निलेश घायवळने ज्यांना याच्या आधी त्रास दिला किंवा आत्ता जी लोक निलेश घायवळच्या दहशतीखाली वावरत होती, घायवळ टोळीची दहशत संपूर्ण कोथरूडमध्ये होती आणि त्यामुळे ही माणसं बोलायला तयार नव्हती. पण आता घायवळचे दिवस भरल्यानंतर मात्र एक एक व्यक्ती पुढे येते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतःचे जबाब देते. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय त्या स्टोरीत ते म्हणजे घायवळचं लोकेशन सापडलंय. सगळ्या गोष्टी सविस्तरपणे समजून घ्यायच्यात. नमस्कार, मी ओंकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 2020 मध्ये घडलेला संपूर्ण प्रकार आहे, पण त्यानंतर या गोष्टी सगळ्या पुढे आलेल्या नव्हत्या. जसा काळ लोटला तसा वेगवेगळ्या गोष्टी होत गेल्या. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की कोविड काळानंतर घायवळने मागे एका बिल्डरचे कशा या पद्धतीने 11 फ्लॅट्स वरती कब्जा मिळवला आणि त्याचा आणखी एक तिथे कदम नावाचा व्यक्ती होता, तो तिथे रिकव्हरी करू लागला आणि ते फ्लॅट भाड्याने दिलेले होते आणि त्या संदर्भातलं कलेक्शन तो सगळं त्याला आणून देत होता. त्या दुसऱ्या FIR नंतर आता आणखी एक FIR आहे. घायवळच्या प्रकरणातली माझ्या माहितीनुसार ही 6वी किंवा 7वी FIR सगळी असावी. आणखी गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेतच. आता एक्झॅक्टली काय म्हटलंय ते आता आपण समजून घेऊ. त्याचं कारण असं आहे की निलेश घायवळने इतक्या दिवस तो जे सिम कार्ड वापरत होता, हे सिम कार्ड एका वेगळ्या व्यक्तीच्या नावावरती घेतलेलं होतं आणि त्या व्यक्तीला ते सिम कार्ड घेण्यासाठी त्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि दहशतीला बळी पडून संबंधित व्यक्तीने स्वतःच्या नावावरती सिम कार्ड काढलं आणि घायवळला दिलं. आता पोलीस जेव्हा सगळ्याचा प्रकरणाचा तपास करतायत, एक गोष्टी जसा ट्रेस होत जात आहेत तशी सगळी पुढची गणितं उलगडत जात आहेत. FIR पासून थेट सुरुवात करू, नक्की काय घडलं समजून घ्या. तक्रारदारचं नाव अर्थात मला घेता येणार नाही. तो असं काय म्हणतोय, तो म्हणतोय की कोथरूड पोलीस ठाणे या ठिकाणी मी जेव्हा आलो तेव्हा मला एका नंबरबाबत, ज्या नंबरचं एंडिंग आहे 8055, परत सांगतो, ज्या नंबरचं मोबाईल नंबरचं एंडिंगचे शेवटचे 4 डिजिट आहेत 8055, याबाबत मला पोलीस आत्ता जेव्हा तपास सगळा सुरू होता त्या पोलिसांनी मला बोलवलं, माझी चौकशी झाली. त्यावेळी माझ्याकडे या स्पेसिफिक नंबरचं ज्याचं एंडिंग 8055 आहे त्या संदर्भातलं पोलीस म्हटले की सिम कार्ड तुझ्या नावावर आहे, सिम कार्ड कुठे आहे? तो म्हटला की हे सिम कार्ड माझ्या नावावरती नाही, माझ्याकडे सध्या एअरटेलचं सिम कार्ड आहे आणि जे मी स्वतः वापरत आहे त्याचा नंबर हा नाही आहे. त्याने तो नंबर दिला पोलिसांना, मोबाईल त्याचा दिला, त्यानंतर टेक्निकल त्या सगळ्यातला जो डेटा होता तो पोलिसांनी चेक पण केला. ठीक आहे. मग तो असं म्हणतो की त्यावेळी पोलिसांनी मला विचारलं की अरे तो तुझा जो नंबर होता 8055 एंडिंगचा, मग तो आता कुठे आहे? मग पोलिसांना मी त्यावेळी सांगितलं की जिओ कंपनीला या सगळ्या संबंधामध्ये अर्ज केलेला होता, पण त्यामध्ये माझं आधार कार्ड जेव्हा मी दिलेलं होतं ते आधार कार्ड त्या नंबरसाठी माझंच वापरण्यात आलेलं होतं, पण तो नंबर मात्र आता माझा नाहीये. मग पोलीस म्हटले तुझं आधार कार्ड कसं काय, तुझ्याकडे नंबर नाही तर? मग आता तपास पुढे जातो. मग तो म्हणतो 13 जानेवारी 2020ला निलेश घायवळ हा माझ्या मोबाईल शॉपमध्ये आला. तो मला म्हणाला की मला एक फॅन्सी सिम कार्ड नंबर असलेला तुझ्या नावावरती घेऊन दे. आणि तेव्हा मी माझ्या नावावरती सिम कार्ड आहे, तुमच्या नावावरच तुम्हाला सिम कार्ड हवं तर तुम्ही घ्या, मी तुम्हाला देतो, हे असं सिम कार्ड गॅलरीवाला सांगतो. घ्या असं म्हणालो तेव्हा निलेश घायवळने मला शिवी दिली. तो म्हणाला MC तुला लय माज आलाय का,
तू गप तुझ्या नावावरती मला एक फॅन्सी सिम कार्ड नंबर दे, नाहीतर तुझा गेम झाला म्हणून समज, तू मला ओळखत नाही का, ठीक आहे, अशी त्याला धमकी दिली. निलेश घायवळ हा गुन्हेगार असून त्याची कोथरूड व इतर परिसरामध्ये दहशत असल्याने मी त्यावेळी घाबरलो होतो. मी पोलिसांना काही बोललो नाही. पण त्यावेळी निलेश घायवळ यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली होती. आणि त्यानंतर डहाणूकर कॉलनी इथल्या जे तिथे आणखी एक सिम कार्ड गॅलरी आहे एका स्पेसिफिक कंपनीची, त्या स्टोअरमध्ये घेऊन जाऊन आय एम द बॉस असं म्हणून सिम कार्डच्या शेवटी 8055 असा फॅन्सी नंबर असलेला सिम कार्ड माझे डॉक्युमेंट सबमिट करून मला जबरदस्तीने त्याने घ्यायला लावलं. आणि त्या ठिकाणी आधार कार्ड झालं आणि त्यानंतर माझं KYC सुद्धा झालं. हे पूर्ण झालं. आणि त्यानंतर माझा स्वतःचा नंबर होता तो त्याच्यावरती OTP पाठवून घेतला आणि ते संपूर्ण निलेश घायवळने स्वतः माझ्याकडून त्यावेळी करून घेतलं माझ्या मर्जीच्या विरोधात. ओके. त्यानंतर तो म्हणतो की मग सिम कार्ड तोच रिचार्ज करायचा, मला त्याशी काही थेट संबंध नव्हता. पण त्यावेळी भीतीपोटी मी कोणतीही तक्रार दाखल केलेली नव्हती. पण मला पोलिसांकडून समजलं की घायवळ याचं जे सिम कार्ड आहे त्याचा जो नंबर आत्ताचा आहे त्याचा एंडिंग 8055 असा आहे, तो माझ्या नावावरचा आहे. आणि त्यामुळे पोलीस माझ्यापर्यंत पोहोचले. म्हणून आता मी पोलिसांना सगळं सांगतोय की अशी अशी सही घटना घडलेली होती. त्यामुळे घायवळने या सगळ्यात पुढे काय केलंय बघा. पोलीस ह्या व्यक्तीपर्यंत का पोहोचले. घायवळ त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर आणखी SBI बँक आणि आणखी एक तिसरी बँक आहे. या 3 बँकांमध्ये वेगवेगळ्या, एक पृथ्वीराज एंटरप्राइजेस नावाने, पृथ्वीराज नाव घायवळच्या मुलाचं आहे, जो लंडनला लॉ करतो घायवळ, त्याच्याकडे तो गेलाय. तर पृथ्वीराज एंटरप्राइजेस, त्यानंतर आणखी दुसरी एक कंपनी त्याची समृद्धी ॲग्रो नावाने पण त्याची कंपनी आहे. समृद्धी डेव्हलपर्स तुम्हाला माहिती असेल, ही समृद्धी ॲग्रो नावाची पण कंपनी आहे. ह्या वेगवेगळ्या बँकेमध्ये या जी XYZ व्यक्ती आहे तिच्या KYC वरून तिचे डॉक्युमेंट्स घेऊन जे घायवळ स्वतः सिम कार्ड वापरत होता त्या सिम कार्ड मार्फत तो नंबर रजिस्टर करून घायवळने या कंपनींचे वेगवेगळे तिथे अकाउंट्स ओपन केले आणि तिथे व्यवहार केला. ज्या व्यवहाराची मूळ सिम कार्डचा जो ज्याच्या नावावर घेतलं त्याला या सगळ्याची काहीही कल्पना नसताना हे सगळं करण्यात आलं. ठीक आहे. ही बँकांची खाती उघडण्यासाठी आर्थिक व्यवहार करून विविध बँकांची सुद्धा त्या निलेश घायवळने फसवणूक केली आहे आणि माझी सुद्धा त्याने फसवणूक केली असं तो म्हणतो. मग तो असं म्हणतो, त्यामुळे 13 जानेवारी 2020ला रात्री 8च्या सुमारास आम्ही पुन्हा एकदा त्या डहाणूकरच्या इथे गेलेलो होतो कोथरूड मधल्या. तिथे निलेश घायवळ याने जबरदस्तीने घेऊन जाऊन मला जीवे मारण्याची धमकी देऊन माझ्या ऑनलाईन आधार कार्डचा वापर करून त्यानंतर बॉस हे अक्षर येणारं म्हणजेच 8055 हे येणारं हा नंबर त्याने प्राप्त केला. आणि आज रोजीपर्यंत तो ते वापरत असल्याचं त्याने कळून त्यामध्ये बँकेचं खातं उघडण्यासाठी त्याने ते सगळे वापरले. त्याने आर्थिक व्यवहार केले, विविध बँकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे मी त्याच्या विरोधात ही संपूर्ण कायदेशीर तक्रार देतोय. सेक्शन 402, 50, 504 आहे आणि 506 जीव मारण्याची धमकी दिली वगैरे सगळ्यामध्ये आता सेक्शन लागलेले आहेत. पोलिसांनी संपूर्ण व्हेरीफाय केलेलं आहे. पण मी सुरुवातीला ज्या बॉस नावाच्या शब्दाचा उल्लेख केला होता तो इथे याच्यासाठी महत्त्वाचा होता की जी चौकातली पोरं त्याला बॉस म्हणायची, तिथून पुढे बॉसचे टेंटॅकल्स पसरले, बॉस वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागला, बॉस गोष्टी मॅनेज करू लागला. आणि मग या बॉसने बॉसगिरीसाठी एकाला धमकवून, त्याला धमकी देऊन त्याच्या नावावरती संबंधित सिम कार्ड वापरायला सुरुवात केली. आणि जो 8055 जर तुम्ही तो गाड्यांचे नंबर पाहिले तर बऱ्याच ठिकाणी त्या गाड्यांना सुद्धा तसेच बॉस असं त्याचं ते होतं की 8 म्हणजे B, 0 म्हणजे O आणि पुढचं 55 म्हणजे SS असं ते केलं जातं. निलेश घायवळचे तुम्ही जर रील्स बघितले ना त्याच्यामध्ये त्याच्याच भरपूर गाड्या पोरं वगैरे सगळ्या फिरतात. तर त्या बऱ्यापैकी गाड्यांचे नंबर सुद्धा हेच आहेत. त्याची सिरीजच ती असेल नंबरची, कारण बॉसला भरपूर शौक आहेत. तर ते शौक तो अशा पद्धतीने धमकावून त्याने ते पूर्ण करून घेतल्याने या सगळ्या प्रकरणामध्ये आता घायवळवरती आणखी एक FIR दाखल झालेला आहे. आधीच्या 2 प्रकरणामध्ये मकोका लागला. एका प्रकरणामध्ये स्वतः सचिन घायवळ त्याचा भाऊ जो समृद्धी डेव्हलपर्सचा ज्याने सगळं डिटेल दिला तो आहे. त्याने चुकीच्या पद्धतीने वेपन घेतलं किंवा प्रॉपर्टी वगैरे अशा सगळ्या डीलिंग या सगळ्या गोष्टी त्यामध्ये समोर आलेल्या आहेत. पण आताच्या घडीला पोलिसांना निलेश घायवळचं लोकेशन सापडलं. लोकेशन त्याचं आत्ताचं UK असं दाखवतंय. आपण सगळे म्हणतो तो लंडनला पळून गेलेला आहे, पण UK मधला एरिया तो स्पेसिफिक एक या सगळ्यामध्ये दाखवतोय, युनायटेड किंगडम मधला. तर युनायटेड किंगडम मधलं लोकेशन तर दाखवत आहे, पण मग आता पोलीस काय करणार आहेत? पोलीस पथक पाठवणार आहेत का? तर नाही, ते आत्ता अजून तरी होणं शक्य नाहीये.
त्यामुळे आता काय होणार आहे त्याची 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे इंटरपोल आणि जे गुप्तचर यंत्रणा आहेत यांना सगळ्यांना निलेश घायवळची नोटीस देण्यात आली आहे. या सगळ्या संदर्भात ब्लू कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे. ब्लू कॉर्नर नोटीस म्हणजे वॉरंट नाही आहे. ब्लू कॉर्नर नोटीस ही अशा व्यक्ती संदर्भात आहे की जिला आपण त्याला लॅटिन शब्द आहे नॉन पर्सन ग्रेटा असा त्याला शब्द आहे लॅटिन, की पर्सन हु इज नॉट वेलकम इन द कंट्री असा शब्द आहे. सो त्या आधारे पोलिसांनी सगळी नोटीस केलेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे पासपोर्ट रिवोक व्हायचा या सगळ्या प्रकरणाचा जो राहिला आहे, पण कोर्टाची ऑर्डर अजून यायची आहे. ती आल्यानंतर जे पासपोर्ट ऑफिस आहे ते पासपोर्ट ऑफिस त्याचा पासपोर्ट रिवोक करेल. या आधारावरती LOC ओपन आहे. भारतामधल्या समुद्रमार्गे किंवा हवाई मार्गे तो ज्या ज्या ठिकाणी एंटर होईल त्या ठिकाणी तो आयडेंटिफाय होईल आणि त्याला इमिग्रेशनवाली माणसं त्याच ठिकाणी बसवून ठेवतील. आणि मग ती ऑर्डर कुठून निघाली आहे तर ती पुणे कमिशनरेटकडून निघाली आहे. तर पुणे कमिशनरेटमधल्या माणसाला त्यावेळी संपर्क केला जाईल की तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल ही लुकआउट नोटीस काढलेली आहे ती व्यक्ती आता या ठिकाणी आमच्याकडे आहे आणि ती तुमच्याकडे हँडओव्हर करण्यासाठी आम्ही रेडी आहोत. आणि मग त्या ठिकाणी पोलीस पोचतील आणि त्याची चौकशी करतील. आणखी एक सगळ्यात शेवटचा या सगळ्यातला मुद्दा आहे, लोकेशन ट्रेस झालं. त्यानंतर सचिन घायवळ कुठे पोलीस शोधतायत. आता घायवळ पण सचिन घायवळ कुठे बाहेर पडून जाऊ नये म्हणून त्या संदर्भातही सगळ्यांना इंटरपोलपासून सगळ्यांना पोलिसांनी नोटिसा दिलेल्या आहेत. सचिन घायवळ सगळ्या प्रकरणातून फरार आहे. दोघंही घायवळ बंधू अजून मात्र काय पोलिसांना सापडलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टी सीज करणं, इलिगल कोणत्या मालमत्ता असतील त्या बघणं, याच्या व्यतिरिक्त त्यांचे बँक अकाउंट फ्रीज करणं, अशा सगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने पोलिस संपूर्ण सापळा रचतायत. आणि जितक्या बाजूंनी त्याची कोंडी करता येईल तितक्या बाजूने कोंडी करायचा प्रयत्न सुरू आहे. पण परत मुद्दा हाच आहे की हे तर सगळं उशिरा सुचलेलं शहाणपणे. मग आधी नक्की सुरू तरी काय होतं पोलिसांचं येणाऱ्या काळात तेही कळेल. अर्थात घायवळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आणखी गणित ही सगळी पुढे जाणार नाही. पण आत्ताच्या घडीला पोलीस वेगवेगळ्या बाजूंनी त्याला कसं अडकवता येईल ह्या सगळ्याच्या प्रयत्नात यासाठी आहेत की ऑर्गनाइज क्राईममध्ये घायवळ याआधी होता, तो अजूनही आहे. आणि त्यामुळेच या सगळ्यामध्ये त्याला कसं अडकवता येईल, त्याला कसं बसवता येईल, फ्रेम करता येईल, या सगळ्याची गोष्टी सुरू आहेत. मुंबईमध्ये जी बॉम्बे हायकोर्टला डिफेन्स लॉयर म्हणजे घायवळचे जे वकील त्यांनी रिट पिटिशन टाकली होती त्याची पुढची तारीख आता 17 आली आहे. पण तोपर्यंत घायवळ हजर होतो का? कारण सरेंडर करण्याशिवाय आत्ता त्याच्याकडे कोणताही पर्याय राहिलेला अजून तरी दिसत नाही. आणखी काय होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणे सोबत मी ओंकार वाबळे थेट पुण्यावर.